मित्रांनो, आपण याआधी युनिट सेकंड पाहतोय आणि याच्यामध्ये प्लांट अँड वॉटर रिलेशन आपण पाहतोय. याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की डिफ्युजन म्हणजे काय. डिफ्युजन ही एक क्रिया आहे स्प्रेड आउट होण्याची. कुठलाही सबस्टन्स कुठल्याही स्टेटमध्ये जो स्प्रेड आउट होत असेल, त्याच्यात हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन तो जर जात असेल, इतस्ततः पसरत असेल, त्याला रिक्वायर्ड जेवढी जागा लागेल त्या ठिकाणी, त्याला आपण म्हणतो डिफ्युजन. आणि ह्या डिफ्युजनचे आपण वेगवेगळ्या स्टेटचे एक्झाम्पल पण पाहिलेले आहेत, ज्याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे डिफ्युजन गॅस इंटू गॅस, डिफ्युजन ऑफ लिक्विड इंटू लिक्विड, लिक्विड इंटू गॅसियस स्टेट, असे आपण वेगवेगळे एक्झाम्पल पण घेतलेले आहेत. आणि मी तुम्हाला एक डेमो पण दिलेला आहे की ज्या डेमोमध्ये आपण काय केलेलं आहे, बीकर घेतलेलं आहे आणि बीकरमध्ये पाणी टाकलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये कॉपर सल्फेट आपण ॲड केलेलं आहे. कॉपर सल्फेटचे क्रिस्टल आपण जेव्हा ॲड केले ते सॉलिड होते आणि वॉटर आपलं सॉल्वंट काय होतं, लिक्विड होतं. आणि ते जेव्हा डिझॉल्व होऊ लागले आणि त्या ठिकाणी ते स्प्रेड आउट होऊ लागले आणि पाणी एकसारखं ब्ल्यू कलरचं झालं. आणि ऑब्झर्वेशन नंतर आपल्याला असं कळलं की कॉपर सल्फेटचे क्रिस्टल त्या पाण्यामध्ये स्प्रेड आउट झाले. आणि ह्या स्प्रेड आउट होण्याला, त्या सबस्टन्सच्या स्प्रेड आउट होण्याला आपण म्हटलेलं आहे की डिफ्युजन. डिफ्युजन म्हणजे काय की the substance which spread in the solvent or anywhere or in any state, that is called as a diffusion. किंवा सोप्या भाषेत आपण म्हणू शकतो की डिफ्युजन म्हणजे एखादा सबस्टन्स त्याच्या हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन जेव्हा जात असेल तेव्हा त्याला आपण म्हणतो डिफ्युजन. आता त्याचं मेकॅनिझम तुम्हाला समजून सांगितलेलं आहे मी कॉपर सल्फेटचा डेमो देऊन. तर पुढे जातोय आपण. त्याच्याही पुढचा पॉईंट आहे आपला डिफ्युजन प्रेशर. समजा एखादा सबस्टन्स डिफ्यूज होतोय आणि त्या ठिकाणी म्हणजे डिफ्यूज होताना त्या ठिकाणी एखादा प्रेशर क्रिएट होतोय. म्हणजे मी एक एक्झाम्पल देते तुम्हाला. एक्झाम्पलवरून तुम्हाला कळेल की माझ्याकडे बलून आहे. बलून म्हणजे फुगा आहे. फुग्यामध्ये मी हवा भरली. तर हवा काय, गॅस आहे. फुग्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गॅस असू शकतात. तर मी जर फुग्यामध्ये हवा भरली, त्या हवेच्या पार्टिकल्समुळे किंवा हवेच्या मॉलिक्युल्समुळे किंवा त्या हवेत असणाऱ्या गॅसियसमुळे त्या ठिकाणी त्या बलूनच्या वॉलवरती जो प्रेशर क्रिएट होतोय त्याला आपण म्हणूया डिफ्युजन प्रेशर. आणि होईल काय, फुगा ज्या वेळेस भरलेला आहे त्या ठिकाणी मी जर त्याला प्रिक केलं, तर प्रिक केल्यानंतर त्याची हवा ही बाहेर पडली. मग बाहेर पडली म्हणजे काय, त्या ठिकाणी तो प्रेशर वॉलवरती होता. कोणामुळे, त्या हवेमुळे. मग हा जो प्रेशर आहे, जो हवा त्या ठिकाणी डिफ्यूज झालेली होती आणि डिफ्यूज होऊन तो वॉलवरती प्रेशर क्रिएट झालेला होता. आणि हा जो प्रेशर आहे हा बाहेर पडला आणि बाहेर पडला म्हणजेच काय, त्या ठिकाणी प्रेशर होता. आणि हा डिफ्युजनमुळे तयार झालेला प्रेशर असल्यामुळे त्याला आपण म्हणतो डिफ्युजन प्रेशर. म्हणजे तुम्हाला इथं दिलेलंच आहे टेक्स्टबुकमध्ये की फिल अ रबर बलून विथ एनी अडोरीफेरस गॅस. आता आपल्याला हवा बाहेर पडली आहे कसं कळेल, तर आपण एखादा ऑर्डर असलेला, स्मेल असलेला गॅस भरूया. म्हणजे फॉर एक्झाम्पल हायड्रोजन सल्फाईड गॅस आपण भरलेला आहे. हा जो गॅस आहे, द गॅस मॉलिक्युल्स आर कन्फाइंड टू स्पेस विद इन द बलून. आणि त्याला स्पेस जेवढी मिळाली तेवढ्या त्या बलूनमध्ये तो गॅस भरला आहे. अँड देअर मॉलिक्युल्स एक्झर्ट अ प्रेशर ऑन अ वॉल्स ऑफ द बलून. बलूनवरती त्या मॉलिक्युलने एक्झर्ट केला, प्रेशर एक्झर्ट केला म्हणजे प्रेशर त्या ठिकाणी टाकला आहे, निर्माण केलेला आहे. मग मी काय केलं की प्रिक द बलून. त्या बलूनला मी एक सुई टोचून दिली किंवा त्याला प्रिक करून टाकलं, त्याला छोटंसं छिद्र पाडलं. गॅस इज रिलीज इमिजिएटली. गॅसने काय केलं, गॅस हा लगेच ताबडतोब बाहेर पडलेला आहे. आणि रिलीज ऑफ गॅस लेड्स टू कोलॅप्स द बलून. आणि बलून काय झाला, छोटा झाला, कोलॅप्स झाला. द प्रेशर अंडर विच गॅस हॅज बीन रिलीज फ्रॉम द बलून रिप्रेझेंट्स अ डिफ्युजन प्रेशर. यालाच आपण सोप्या भाषेत काय म्हणतो की जो प्रेशर, ज्या प्रेशरमुळे गॅस रिलीज झालेला आहे त्या बलूनमधला, त्याला आपण म्हणतो डिफ्युजन प्रेशर. किंवा आपण अजून दुसरं उदाहरण घेऊया. किंवा आपण असं म्हणू शकतो की जो सबस्टन्स हा डिफ्यूज झालेला आहे किंवा तो त्या ठिकाणी स्प्रेड झालेला आहे आणि एखादी जागा त्याने ॲक्वायर्ड केलेली आहे आणि त्या जागेच्या वॉलवरती म्हणा किंवा त्या ठिकाणी त्याने जो प्रेशर क्रिएट केलेला आहे ड्यू टू द डिफ्युजन, याला आपण म्हणूया डिफ्युजन प्रेशर. म्हणजेच काय,
ड्युरिंग द मूवमेंट all the molecules collide themselves and produce a pressure in the medium. मग medium कोणतेही असो, is called as diffusion pressure. मग आता diffusion प्रेशरचं उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे. मग आता डिफ्युजन प्रेशर कोणावर डिपेंड असेल? समजा टेम्परेचर जास्त असेल, बरोबर आहे. डिफ्युजन होताना जर टेम्परेचर जास्त असेल आणि त्या सबस्टन्सचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तर नक्कीच डिफ्युजन प्रेशर जास्त असेल. म्हणजेच काय, diffusion pressure is depends on the temperature of that molecules and the concentration of that molecules. म्हणजे आपण डायरेक्ट असं म्हणू शकतो की डिफ्युजन होताना जेवढं कॉन्सन्ट्रेटेड तो सबस्टन्स असेल आणि जेवढं टेम्परेचर जास्त असेल तेवढ्या त्या डिफ्युजन होतानाचा जो प्रेशर क्रिएट होणार आहे त्याला आपण डिफ्युजन प्रेशर म्हणतो, हा जास्त असणार आहे. टेम्परेचर जास्त, कॉन्सन्ट्रेशन जास्त, तर डिफ्युजन प्रेशर हे जास्त आहे. आता आपण बघूया की या डिफ्युजन प्रेशरवरती एक लॉ त्यांनी दिलेला आहे आपल्याला, ग्राम्स लॉ ऑफ डिफ्युजन. ग्राम्स नावाचा सायंटिस्ट आहे, स्कॉटिश केमिस्ट आहे, थॉमसन ग्राम्स. 1805-1869 त्यांचं काम आहे. असे हे जे सायंटिस्ट आहे यांनी एक लॉ शोधून काढलेला आहे आणि त्या लॉला डिफ्युजनचा लॉ येतो की तो डिफ्युजन नेमकं कशावर अवलंबून असतं आणि डिफ्युजन आपण कसं कॅल्क्युलेट करू शकतो, असा जो लॉ आहे तो त्या थॉमस ग्रामने शोधून काढलेला आहे. म्हणून त्यांच्या नावानेच तो लॉ ठेवलेला आहे त्या ठिकाणी आणि त्या लॉचं नाव दिलेलं आहे लॉ ऑफ डिफ्युजन. पण ग्राम्सने शोधून काढल्यामुळे त्याचं नाव दिलेलं आहे ग्राम्स लॉ ऑफ डिफ्युजन. पण त्या ठिकाणी आपल्याला असं दिसतंय की ग्राम्स लॉ हे म्हणजे कोणावर अवलंबून आहे, तर रेट आणि डेन्सिटी, त्या पदार्थाचा डिफ्युजनचा रेट जो असेल आणि त्या पदार्थाची डेन्सिटी. जर पदार्थ जास्त जड असेल तर त्याला डिफ्यूज व्हायला वेळ लागेल. पदार्थ जर जास्त म्हणजे कॉन्सन्ट्रेट असेल तर त्याचा रेट वेगळा असेल आणि पदार्थ जर कमी कॉन्सन्ट्रेशनचा असेल तर त्याचा रेट वेगळा असेल. मग ग्राम्स लॉ काय म्हणतोय, ग्राम्स लॉ ऑफ डिफ्युजन स्टेट दॅट द रेट ऑफ विच अ गॅस डिफ्युजेस is directly proportional to the temperature but inversely proportional to the square root of the molar mass of the gas. In other words, smaller the molar mass of the gas, faster the diffusion. म्हणजे काय, मोलर मास जर कमी असेल तर डिफ्युजन फास्ट असेल, मोलर मास जर जास्त असेल तर डिफ्युजन लो असेल. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की डिफ्युजन कशावर अवलंबून आहे, त्या सबस्टन्सच्या मासवरती म्हणजे त्याची डेन्सिटीवरती, त्याचा रेट हा डिफ्यूज होण्याचा रेट हा अवलंबून आहे. किंवा दुसऱ्या सोप्या भाषेत त्यांनी म्हटलेलं आहे की इट स्टेट्स दॅट द रेट ऑफ डिफ्युजन ऑफ टू गॅसेस डिफ्युजिंग थ्रू अ सेम मीडियम, म्हणजे मीडियम सारखं ठेवलेलं आहे पण दोन वेगवेगळे गॅसेस मी घेतलेले आहे, तर त्यांचा रेट त्या मीडियममध्ये सेम मीडियममध्ये काय असणार आहे, तो मीडियम त्या गॅसेसचं डिफ्युजन हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द रेशो ऑफ द स्क्वेअर रूट ऑफ देअर डेन्सिटीज. म्हणजे त्यांच्या डेन्सिटीचा सुद्धा त्या ठिकाणी विचार करण्यात आलेला आहे. म्हणजे दोन वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस आहेत, R1 आणि R2 आपण म्हणूया. ह्या R1 म्हणजे काय, पहिल्या गॅसचा रेट ऑफ डिफ्युजन, आणि R2 म्हणजे काय, रेट ऑफ डिफ्युजन दुसऱ्या गॅससाठी. आणि D1 आणि D2 काय, डेन्सिटी ऑफ द गॅस फर्स्ट, आणि D2 म्हणजे काय, डेन्सिटी ऑफ द गॅस सेकंड. आणि फॉर्म्युला आहे मग आपल्याकडे R1 भागिले R2 बरोबर D1 भागिले D2. मग रेट ऑफ डिफ्युजन जर आपल्याला बघायचं असेल तर रेट ऑफ डिफ्युजन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेशो ऑफ स्क्वेअर रूट ऑफ किंवा अंडर रूट ऑफ देअर डेन्सिटीज, असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच काय की ग्राम्स लॉ काय सांगतोय की त्या दोन वेगवेगळे गॅस जर आपण घेतले आणि सेम मीडियम असेल, सेम मीडियममध्ये ते आपण डिफ्यूज करतोय असं समजूया आपण, तर त्यांचे जे रेट आहेत हे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द त्यांच्या स्क्वेअर रूट, म्हणजे जो काही रेशो आहे त्यांच्या स्क्वेअर रूट ऑफ द डेन्सिटीजवर अवलंबून असेल, असा हा ग्राम्स लॉ आहे.
मग आता डिफ्युजनचे सिग्निफिकन्स बघूया आपण. वळतोय सिग्निफिकन्स म्हणजे महत्त्व काय, म्हणजे डिफ्युजन झालं तर काय होईल आणि डिफ्युजन नाही झालं तर काय होईल. मला सांगा तुम्ही की डिफ्युजन झालं, समजा पाणी आहे रूटकडनं वरती जाते, परत शूटकडे जात आहे, शूटकडनं लीफकडे जात आहे आणि लीफमधनं ते ट्रान्सफायर होत आहे. समजा पाणी डिफ्यूज झालं नाही, स्प्रेड आउट झालं नाही, रूटकडनं स्टेमकडे, स्टेमकडनं लीफकडे, लीफकडनं ते बाहेर पडलं नाही, तर ट्रान्सपिरेशन होईल का? नाही. आणि ॲब्सॉर्प्शन पण होणार नाही. म्हणून डिफ्युजन झाल्याशिवाय ट्रान्सपिरेशन होऊ शकत नाही. ट्रान्सपिरेशन जर व्हायचं असेल तर डिफ्युजन होणं गरजेचं आहे. म्हणून ही खूप महत्त्वाची क्रिया आहे. दुसरं दिलेलं आहे, गॅसेस एक्सचेंज ड्युरिंग द प्रोसेस ऑफ रेस्पिरेशन अँड फोटोसिंथेसिस टेक प्लेस विथ द हेल्प ऑफ डिफ्युजन. म्हणजे ज्यावेळेस फोटोसिंथेसिस होतं आणि रेस्पिरेशन होतं, ह्या गॅसेसचं जेव्हा एक्सचेंज होतं, O2 घेणे आणि CO2 सोडणे, फोटोसिंथेसिसमध्ये CO2 वापरणे आणि O2 रिलीज होणे, हे सुद्धा कशामुळे होतं तर डिफ्युजनमुळे. डिफ्युजन झाल्याशिवाय गॅसेसचं एक्सचेंज होऊ शकत नाही आणि हे अतिशय महत्त्वाची क्रिया आहे की डिफ्युजन होणे. ड्युरिंग द पॅसिव्ह सॉल्ट अपटेक द आयन्स आर ॲब्सॉर्ब बाय द प्रोसेस ऑफ डिफ्युजन. म्हणजे पॅसिव्ह सॉल्ट म्हणजे काय, पॅसिवली ते ॲब्सॉर्ब केले जातात. म्हणजे खूप सारे आहेत त्या ठिकाणी, विदाऊट ॲब्सॉर्प्शन ते आत येतात कारण त्यांची संख्या जास्त आहे त्या सॉल्टची. आणि असं ॲब्सॉर्प्शन हे फक्त आणि फक्त डिफ्युजनमुळे होऊ शकतं. म्हणून ते डिफ्युजन होणं महत्त्वाचं आहे. अजून आपल्याला सांगता येईल, इट ऑल्सो हेल्प्स इन ट्रान्सलोकेशन ऑफ फूड मटेरियल. म्हणजे काय, प्लास्टिक फूड मटेरियल म्हणजे काय, जे वनस्पतीमध्ये फूड तयार होतं लीफद्वारा, ते ह्या फूड मटेरियलचं ट्रान्सलोकेशन म्हणजे इतर सेलला पुरवण्याचं जे काही काम होत असेल ते डिफ्युजनमुळे होतं. गॅस एक्सचेंज इन सबमर्ज हायड्रोफाइट्स टेक प्लेस बाय जनरल बॉडी सरफेस. म्हणजे काय, गॅस एक्सचेंज होतं इन सबमर्ज हायड्रोफाइट्स. म्हणजे सबमर्ज म्हणजे अर्धवट बुडालेले, हायड्रोफाइट्स म्हणजे पाण्यामध्ये बुडालेले जे काही प्लांट्स असतील ते. टेक प्लेस बाय द जनरल बॉडी सरफेस थ्रू डिफ्युजन. ते काय करतात, अर्धवट बुडालेले जे काही प्लांट्स आहेत, म्हणजे पाण्यामध्ये जे काही प्लांट्स आहेत, हे त्यांच्या इपिडर्मिस थ्रू गॅस एक्सचेंज करू शकतात आणि हे फक्त आणि फक्त डिफ्युजनमुळे होतं. नंतर अरोमा ऑफ द फ्लावर्स इज ड्यू टू डिफ्युजन ऑफ द व्होलॅटाइल अरोमॅटिक कंपाऊंड्स टू अट्रॅक्ट इन्सेक्ट्स. हे सुद्धा काम. म्हणजे काय होतं, अरोमा म्हणजे काय, एकदम अरोमॅटिक झिंजिण्या देणारा जो काही स्मेल असतो किंवा सुगंध असतो. जसं तुम्ही तुळशीचं जवळून जात आहेत समजा, तुम्हाला लगेच कळतं इथं तुळशी आहे किंवा इथं सब्जा आहे. सब्जा नावाची वनस्पती तुळशीच्याच फॅमिलीतली आहे. तिच्या जवळून जरी तुम्ही गेलात तरी तुमच्या नाकाला झिंजिण्या देणारा किंवा एक ॲरोमॅटिक स्मेल तुम्हाला कळतो आणि मग तुम्हाला कळतं की इथून हे व्होलॅटाइल ॲरोमॅटिक कंपाऊंड्स बाहेर पडत आहेत आणि हे बाहेर पडत आहेत आणि डिफ्यूज होत आहेत. म्हणजे हवेमध्ये ते स्प्रेड आउट होत आहेत. म्हणजेच काय, हे डिफ्युजन होतं आहे. आणि हे डिफ्युजन होणं म्हणजेच एखाद्या इन्सेक्टला अट्रॅक्ट करणं, ही सुद्धा प्रोसेस डिफ्युजनमुळे होते आणि म्हणून डिफ्युजनला खूप वैशिष्ट्यपूर्ण मानलं जातं. डिफ्युजन झाल्याशिवाय ट्रान्सलोकेशन होणार नाही, डिफ्युजन झाल्याशिवाय रूटचं ॲब्सॉर्प्शन होणार नाही, डिफ्युजन झाल्याशिवाय पॅसिव्ह सॉल्ट ॲब्सॉर्ब केले जाणार नाहीत किंवा पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शन होणार नाही, डिफ्युजन झाल्याशिवाय इन्सेक्ट अट्रॅक्ट होणार नाही आणि अरोमा बाहेर पडणार नाही. आणि म्हणूनच डिफ्युजन हे अतिशय महत्त्वाचं आहे. हे डिफ्युजनचे सिग्निफिकन्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत. धन्यवाद. पुढच्या टॉपिकला जाणार आहोत आपण ऑस्मॉसिसकडे. धन्यवाद.